सर्वांना नमस्कार. आज आपण परिसर अभ्यास 1 मधील घरोघरी पाणी हा 5वा धडा आहे. हा इयत्ता 4थी मधील आहे आणि या पाठाचे आपण स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला या पाठावर काय प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर यामधील पहिला प्रश्न आहे काय करावे बरे? तर वस्तीतील सार्वजनिक नळ सतत थेंब थेंब वाहताना दिसतो. विद्यार्थ्यांनी येथे आपले मत मांडणे अपेक्षित आहे. तर मी या ठिकाणी माझे मत मांडत आहे. आपले मत वेगळेही असू शकते. आपण वेगळ्या पद्धतीने हे उत्तर लिहू शकता. तर याचे उत्तर होईल, वस्तीतील सार्वजनिक नळ थेंब थेंब गळत असेल तर तो व्यवस्थित बंद करू. ते शक्य न झाल्यास दुरुस्त करू. जर दुरुस्त करण्यायोग्य तो जर नळ नसेल तर ग्रामपंचायत अथवा प्रशासनाला सांगून तो बदलून घेऊ. असे अनेक उपाय करून आपण तो थेंब थेंब गळणारा नळ हा बंद करू. तर चला यातीलच पुढील प्रश्न काय आहे तो पाहू. जरा डोके चालवा. म्हणजे या ठिकाणी विचार करायचा आहे. तुमच्या घरात जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम कमी करण्यासाठी काय काय करता येईल? म्हणजे आपल्या घरात जी व्यक्ती पाणी भरते, मग ती आई असेल, वडील असतील, आजी असेल किंवा आजोबा असतील किंवा आणखीन घरातील वेगळी व्यक्ती असेल. अशी व्यक्ती जर दररोज पाणी भरत असेल तर त्या व्यक्तीचे कष्ट कमी करण्यासाठी आपण काय कराल? तर मी या ठिकाणी काही उपाय सुचवलेले आहेत. यापेक्षा जास्तही उपाय आपण सुचवू शकता किंवा वेगळे उपायही आपण सुचवू शकता. तर या ठिकाणी पहिला उपाय सुचवला आहे, पाण्याची बचत करू. आपणास भरणे शक्य नसेल किंवा आपण कष्ट कमी इतरांचे करू शकत नसेल तर पाणी जर आपण वाचवलं म्हणजेच आपण पाणी भरल्यासारखंच आहे. त्यासाठी पहिला मुद्दा मी घेत आहे, पाण्याची बचत करू. दुसरा मुद्दा घेत आहे, पुनर्वापर करता येईल अशा ठिकाणी पाणी वापरू. म्हणजे जे पाणी आपण वापरत आहोत त्याचा पुनर्वापर होईल अशा पद्धतीने आपण ते पाणी वापरू. तिसरा मुद्दा घेत आहे, शक्य तेथे पाईपलाईन करू. ज्या ठिकाणी शक्य आहे अशा ठिकाणी आपण पाईप हातरून ते पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून जो व्यक्ती पाणी भरत असेल त्या व्यक्तीचे कष्ट थोडे कमी होतील. आणि चौथा मुद्दा हा आपल्याशी निगडीत आहे, म्हणजेच पाणी भरण्यासाठी आपण स्वतः मदत करू. जो व्यक्ती पाणी भरत असेल त्याच्यासाठी आपण स्वतः मदत करणार आहोत. म्हणजेच तो व्यक्ती जर घागरीने पाणी भरत असेल तर किमान आपण कळशीने तरी पाणी 2-4 कळशा तरी आणून त्या व्यक्तीचे कष्ट कमी करू. अशा पद्धतीने मी आपणासाठी हे 4 उपाय सुचवलेले आहेत. आपण यामध्ये वाढही करू शकता किंवा या व्यतिरिक्तही उपाय लिहू शकता. तर चला यातील पुढील प्रश्न काय आहे, योग्य की अयोग्य ते लिहा. म्हणजे चूक की बरोबर अशा पद्धतीने विचारलेले आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, समीरने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले नाही. तर जो उघडा माठ आहे त्यावर झाकण ठेवणे गरजेचे आहे, कारण त्यामध्ये इतर कीटक किंवा धूळ त्यामध्ये जाऊ शकते. त्यामुळे हे विधान अयोग्य आहे. झाकण ठेवणे गरजेचे आहे आणि जे पिण्याचे पाणी आहे त्यावर तर झाकण अवश्यच ठेवावे, जेणेकरून त्यात घाण जाणार नाही किंवा धूळ जाणार नाही किंवा एखादा कीटकही त्यात जाऊन पडणार नाही. तर चला यातील दुसरा प्रश्न काय आहे, भांडी विसळलेले पाणी निशा झाडांना घालते. तर हे पाण्याचा पुनर्वापर केल्यासारखाच आहे. जे भांडी विसळलेले पाणी आहे ते आपण कुठेतरी सोडून देण्यापेक्षा ते झाडांना घातले तर ते झाड काय होतात, जगतात किंवा त्यांना पाणी चांगल्या पद्धतीने भेटते. त्यामुळे हे विधान योग्य आहे. तर तिसरं विधान आहे, नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली. तर हे विधान अयोग्य आहे, कारण भरलेला हंडा ओतण्यापेक्षा त्याचा आपण पुनर्वापरही करू शकतो. कारण ते पाणी आले म्हणून हंडा ओतून देणे योग्य नाही, कारण ते पाणी सुद्धा चांगलेच असते आणि पाणी कधीही शिळे होत नाही. त्यामुळे भरलेला हंडा ओतून देणे
हे या ठिकाणी चुकीचे आहे, म्हणून हे विधान या ठिकाणी अयोग्य आहे. तर पुढील चौथा पहा, रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते. तर हे विधान योग्य आहे, कारण आपण सहलीला गेल्यानंतर इतर ठिकाणचे पाणी आपल्याला पचेनच असे सांगता येत नाही व ते चांगले असेनच असेही सांगता येत नाही. त्यामुळे सहलीला जाताना आपण जर स्वतः पाण्याची बॉटल स्वतः घेतली तर अधिक चांगले होते, म्हणून हे विधान योग्य आहे. अशा पद्धतीने आपण घरोघरी पाणी या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.